विलास भुमरे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत. अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न कायम होता. तर दुसरीकडे आता शिवसेनेच्या नेत्याला हे पद मिळालेलं आहे. आमदार विलास भुमरे माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, अखेर अध्यक्ष तुम्हीच झालेला आहात, काय भावना? या ठिकाणी आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्ष उपाध्यक्षाची या ठिकाणी निवड होती. आज खरं तर या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड झाली. मी या राज्याचे शिवसेना नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनीलताई पवार यांचे मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल. या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती अध्यक्ष म्हणून काम करण्याची मला त्या ठिकाणी संधी दिली आणि या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे रामराव पाटील शेळके यांची देखील बिनविरोध त्या ठिकाणी निवड झाली. या ठिकाणी राज्याचे मंत्री अतुलजी साहेब असतील, पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब असतील, माजी मंत्री तथा आमदार अब्दुलजी सत्तार साहेब असतील, खासदार संदीपाजी भुमरे साहेब असतील, या ठिकाणी खासदार कल्याण काळे साहेब असतील, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे असतील, सतीश चव्हाण साहेब असतील, सर्व आमदार असतील आणि सर्व संचालक बोर्डाने या ठिकाणी आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली. निश्चित मी सर्व संचालक बोर्डाचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल. त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्यांना काय त्या विश्वासाला तडा जाणार नाही. आणि या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं ही शेतकरी संस्था आहे. ही शेतकरी संस्था कशी नावावर रुपये येईल, जिल्हा मध्यवर्ती बँक हिचं नेट बँकिंग कसं करता येईल, काय काय आपल्याला शेतकऱ्याला सुविधा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. या ठिकाणी मी खरं तर आज सर्व कार्यकर्त्यांचे आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करेल. आमच्यावर विश्वास दाखवून या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आम्हाला काम करण्याची संधी दिली. ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्याचा आत्मा आहे. निश्चित शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ही बँक आम्ही चांगली आणि व्यवस्थित शेतकऱ्याला कसा दिला असं मिळेल या दृष्टिकोनातून या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मी असेल, उपाध्यक्ष म्हणून आमचे रामकाका शेळके असतील, सर्व संचालक बोर्ड असेल, हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांचे कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून भुमरे साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती संचालक होते, पण भुमरे साहेबाला इच्छा होती आपण एक दिवस या बँकेचा चेअरमन व्हावा. आज भुमरे साहेबांचं कुठेतरी हे स्वप्न माझ्या रूपानं साकार होतंय, याचा अभिमान त्या ठिकाणी मला आहे. मी निश्चित या ठिकाणी सर्वांचे आभार. बरं, दुसरीकडे तुम्हाला उपाध्यक्ष पद मिळालंय, भाजपलाही सन्मान मिळालाय. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या दुसरे उपमुख्यमंत्री सुनीलताई पवार यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत विलास बापू भुमरे यांना चेअरमन म्हणून आणि मला व्हाईस चेअरमन म्हणून या सर्व संचालकांनी जी संधी दिली, या राज्याचे मंत्री आदरणीय अतुलजी साहेब, दुसरे मंत्री आदरणीय सिरसाट साहेब, संभाजीनगरचे खासदार आदरणीय संदीपाजी भुमरे साहेब, आदरणीय सतीश भाऊ चव्हाण, आमच्या सन्माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण आणि सर्व संचालक मंडळाचे या ठिकाणी आम्ही दोघंही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात या ठिकाणी शेतकऱ्याची बँक असणारी ही बँक या ठिकाणी सामान्यातील सामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आदरणीय विलास बापू भुमरे आणि आम्ही करू. अखेर आपण पाहतोय अध्यक्ष या ठिकाणी विलास भुमरे आहेत, तर उपाध्यक्ष भाजपचे रामकाका शेळके विराजमान झाले आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.